नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या निवडणुका येतात, मतदार म्हणून आपण त्याला सामोरं जातो आणि त्यानंतर मतदान प्रक्रियेच्या संदर्भातले वेगवेगळे संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप हे सुद्धा आपल्या समोर येत असतात. नुकत्याच महानगरपालिका निवडणुका संपन्न होत आहेत आणि आपल्याला दिसते की या रणधुमाळीमधून अनेक आरोप होत आहेत, जे खरं तर फार महत्त्वाचे गंभीर आरोप आहेत की आपली निवडणूक आणि निवडणुकीचा दर्जा किती खालावलेला आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे, म्हणजे मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे. ही संविधानिक तरतूद, संविधानिक उद्देश आपण बरेचदा घालून बसतो की काय, अशी शंका आपल्याला येते. परंतु निवडणुका झाल्यानंतर मतदार जसा विचार करतात तसंच पराभूत उमेदवारसुद्धा विचार करायला लागतात की जो विजयी उमेदवार आहे त्यांनी काहीतरी घोटाळे करून, चुकीचे कामं करून, दिशाभूल करून ही निवडणूक जिंकलेली आहे, असे आरोप साधारणतः होतात. मग अशा वेळेस काय करायचं? कायद्याची तरतूद काय आहे? तर महानगरपालिका कायद्यातील कलम 16 नुसार ज्या उमेदवारांच्या विजयी होण्यावर आपले आक्षेप असतील त्या विजयी उमेदवारांच्या संदर्भातल्या निवडणुकीला आव्हान देता येऊ शकते आणि काही महत्त्वाच्या ग्राउंड्सवर आधारित हे आव्हान देता येते. बरेचदा आपण असं ऐकतो की जे पराभूत उमेदवार आहेत ते विजयी झालेल्या उमेदवाराविरुद्ध याचिका दाखल करू शकतात. त्याला इलेक्शन पिटिशन म्हणजे निवडणूक याचिका असं म्हणतात. आता हे एवढंच मर्यादित नाही, हे समजून घेतलं पाहिजे. कायद्यामध्ये अत्यंत स्पष्ट अशी तरतूद आहे कलम 16(1) मध्ये, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की केवळ उमेदवारच नाही तर त्या प्रभागातला कोणीही मतदार हा सुद्धा एखाद्या निवडणुकीला आव्हान देऊ शकतो. पण तसं होताना आपल्याला बरेचदा दिसत नाही. परंतु सजग नागरिक लोकशाहीची ताकद असते, त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही मतदार म्हणून सुद्धा निवडणूक याचिका दाखल करून एखाद्या निवडणुकीला आव्हान देऊ शकतात. आता निवडणूक निकाल झाल्या 10 दिवसाच्या आत ही निवडणूक याचिका दाखल करणं आवश्यक आहे. कारण की निवडणूक याचिका कालमर्यादेत दाखल झाली पाहिजे. त्याला लिमिटेशन ॲक्ट आपण म्हणतो की लिमिटेशन ॲक्टच्या संदर्भात वेगवेगळ्या कायद्यांना वेगवेगळं लिमिटेशन आहे. तसं या महापालिका कायद्यातील कलम 16 नुसार निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी 10 दिवसांची मर्यादा आहे. त्या 10 दिवसाच्या आत ती पिटिशन दाखल झाली पाहिजे. निवडणुकांच्या कालावधीमध्ये चुकीचे प्रतिज्ञापत्र भरतात काही जण. चुकीचे प्रतिज्ञापत्र भरणं ही अत्यंत गंभीर चूक आहे. त्याच्यातील तरतुदीनुसार म्हणजे ॲफिडेविट्स ॲक्टच्या तरतुदीनुसार सुद्धा आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट किंवा महापालिका कायद्यानुसार आणि निवडणूक नियमांनुसार आपण पाहिलं तर खोटं प्रतिज्ञापत्र देणं ही गंभीर चूक आहे. त्याच्या आधारे निवडणूक रद्दसुद्धा होऊ शकते, म्हणजे निवडून आलेल्या उमेदवाराला पराभूत म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकते किंवा त्याला अपात्र केलं जाऊ शकते. आता 2005 नंतर 2पेक्षा जास्त मुलं झाले असतील तर 2पेक्षा जास्त म्हणजे 3 मुलं असणं हा सुद्धा एक बेकायदेशीरपणाचा भाग आहे की ज्याला 3 मुलं आहेत आणि त्यांनी लपवलेलं असेल. 2च मुलं आहे असं काही जण दाखवतात. काही जण असं करतात की एक जण मी दत्तक दिलं असं सांगतात. काही जण असं करतात की तिसरा मुलगा किंवा मुलगी असेल तिला किंवा त्याला ते दुसऱ्याचं मूल म्हणजे बहिणीचं मूल आहे कोणाच तरी घरातल्यांचा असं सर्टिफिकेट खोटं तयार करून घेतात. हा खोटारडेपणासुद्धा गुन्हा आहे आणि याच्या आधारे सुद्धा निवडणूक रद्द होऊ शकते. सेक्शन 10 जे आहे महापालिका कायद्यातलं, सेक्शन 10 सबक्लॉज 1 याच्यामध्ये कट ऑफ डेट दिलेली आहे की 12 सप्टेंबर 2001 नंतर मुलांमध्ये वाढ झाली असेल, म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं झाले असतील एखाद्या व्यक्तीला, तर तो निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. केवळ महापालिका निवडणुकांच्या संदर्भात ही तरतूद आहे. आता नंतर काही जण काय करतात की मूल जन्माला आलं आणि त्यांच्या लक्षात येते आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, मग आता हे तिसरं मूल काय करायचं, तर मग नंतर दत्तक देतात. सबसिक्वेंट ॲक्ट जी असेल, म्हणजे नंतर तुम्ही मूल दत्तक देऊन ते माझं नाही असं दाखवत असाल तर ते कायद्यात गृहीत धरलं जात नाही. तुमचं मूल जन्माला आलं तेव्हा ते तुमचं आहे. तुम्ही नंतर दत्तक दिलं असेल तर तो नंतर केलेली जी कृती आहे ती कायद्यामध्ये क्षमा करण्यासारखी नाही. त्यामुळे तुम्हाला 3 मुलं आहेत असंच गृहीत धरण्यात येईल आणि तुम्ही निवडणूक लढण्यामध्ये अपात्र ठरता.
आता प्रतिज्ञापत्र जे प्रत्येक उमेदवाराला फॉर्म 26मध्ये द्यायचं असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी खोटारडी माहिती नसली पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं की चुकीचं प्रतिज्ञापत्र, खोटं प्रतिज्ञापत्र करणं हा गुन्हा आहे आणि त्याच्या आधारे सुद्धा कधीकधी निवडणुका रद्द झालेल्या आहेत आणि त्या माणसाची उमेदवारी निवडून आलेल्यावर सुद्धा रद्द झालेली आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा, करप्शनचा. करप्शन जर केलं असेल तर ती निवडणूकसुद्धा रद्द होऊ शकते. पण मग असे केवळ आरोप करून चालत नाही. जसं 2पेक्षा जास्त मुलं आहे, सिद्ध करावं लागेल की 2पेक्षा जास्त मुलं आहे आणि ते त्याच व्यक्तीचे हे सिद्ध करावं लागेल. 2001 नंतर त्याला 3 मुलं आहेत हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे 2001च्या आधी कदाचित 2 मुलं असतील, नंतर 1 मूल झालं असेल, तरीसुद्धा तो कायद्यात बसणारा भाग नाही आणि तशा पद्धतीने कोणाला 3 मुलं असतील तर त्याची निवडणूक रद्द होते. आता भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप करताना केवळ भ्रष्टाचाराच्या शक्यता मांडून चालणार नाही, की सगळ्यांनाच माहीत आहे हा उमेदवार जो आहे तो भ्रष्ट आहे, सगळ्यांनाच माहीत आहे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांनी पैसे वाटलेले आहे, असे मोघम आरोप चालत नाही. भ्रष्टाचाराचा आरोप करताना ते स्पष्ट असले पाहिजे, त्याबद्दलचे पुरावे असले पाहिजे आणि भ्रष्टाचार केव्हा झाला, कुठे झाला, कोणी केला, किती वाजता केला, कशा पद्धतीने केला, अशी सगळी भ्रष्टाचाराची प्रक्रिया पुराव्यांसह देता आली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला उमेदवारांनी किंवा त्याच्या एजंटनी पैसे देणं की आम्हालाच मतदान केलं पाहिजे म्हणून, तर तो सुद्धा भ्रष्टाचाराचा भाग आहे आणि भ्रष्टाचारासंदर्भात ज्याला पैसे मिळालेले आहे त्याची साक्ष मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे पुरावा काय आहे हे बघूनच भ्रष्टाचाराबद्दलचे आरोप हे शहानिशा झाल्यानंतर मान्य केले जातात. सहसा भ्रष्टाचाराचे मोघम आरोप चालत नाही. त्यामुळे याचिका करताना सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की भ्रष्टाचाराचे आरोप करताना पुरावे देणं आवश्यक आहे. त्यानंतर अनेक जण फौजदारी केसेस त्यांच्यावर असतात, क्रिमिनल ऑफेन्सेस असतात, तर ते क्रिमिनल ऑफेन्सेस जे आहेत ते लपवतात, मुद्दाम त्याची माहिती देत नाहीत. प्रत्येक गुन्ह्याची माहिती दिली पाहिजे. कृष्णमूर्ती वर्सेस शिवकुमार ही सुप्रीम कोर्टामध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला. त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे आरोप जसे असतात तसंच फौजदारी केसेस त्याच्यावर असतील, क्रिमिनल ऑफेन्सेस रजिस्टर असतील एखाद्या व्यक्तीवर, तर त्यांनी प्रतिज्ञापत्रात ती सगळी माहिती लिहिली पाहिजे. त्यांनी जर ती माहिती लिहिली नाही तर सुप्रीम कोर्टाने नवीन दृष्टिकोन असा सांगितला की ते माहिती लपवणं गुन्ह्यांच्या संदर्भातली म्हणजे मतदारांच्या राईट टू नो, म्हणजे त्यांना माहिती सगळी उमेदवाराची असली पाहिजे, त्या अधिकाराचं उल्लंघन आहे. वोटर्स राईट टू नो अबाउट द कॅन्डिडेट, त्याचं हे उल्लंघन आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता एक एक तत्त्व न्यायाचं म्हणून प्रस्थापित होत असताना आपण पाहतो बरेचदा की त्या तत्त्वाची अंमलबजावणी का होत नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. न्यायालयाचा दृष्टिकोन एकसारखा समांतर असला पाहिजे. न्यायालय हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असलं पाहिजे, न्यायालय हे खोटारडेपणाच्या विरुद्ध असलं पाहिजे, न्यायालय हे तत्त्वतः आणि कॉन्स्टिट्युशनलीसुद्धा याच मताचं असलं पाहिजे की प्रामाणिक निवडणुका झाल्या का हे आम्ही अत्यंत काटेकोरपणे तपासणार. लोकांना आजकाल सोपं वाटायला लागला की कशाही पद्धतीने निवडणुका जिंकायच्या आणि मग मॅटर्स पेंडिंग ठेवायचे आणि बाकीच्यांना केसेस करू द्यायच्या, त्या केसेस लटकवून ठेवायच्या कोर्टामध्ये आणि आपण मात्र सत्ता उपभोगायची केव्हा तरी बंद झालं पाहिजे. काही जणं भेटवस्तू देतात, लाच देतात, तशी आव्हानं करतात, साड्या भेट देतात, साड्यांवर स्वतःचे फोटो असतात, भांडेकुंडे देतात, घरात लागणारे काही साहित्य देतात. अशा प्रकारे कोणतीही लाच देणं की आम्हाला मतदान तू केलं पाहिजे हे तुला भेटवस्तू असं असेल तर तो सुद्धा उमेदवार किंवा त्याच्या एजंटनी अशा प्रकारची लाच देणं हा गुन्हाच आहे आणि त्या आधारे सुद्धा जर सिद्ध केलं आपण तसं तर त्या आधारे सुद्धा त्या माणसाची निवडणूक ही रद्द होऊ शकते. बरेचदा आपण पाहतो की CCTV फुटेज काही असतात ज्याच्यातून आपण दाखवू शकतो की त्या उमेदवारांनी किंवा त्याच्या एजंटनी बदमाशी केलेली आहे, चुकीचं काम केलेलं आहे, खोटेपणा केलेला आहे. परंतु मग व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण जेव्हा सबमिट करतो तेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंगला आधी जसं 65B सर्टिफिकेट लागायचं तसं आता नवीन कायद्यानुसार म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम याच्यातील कलम 63 नुसार
एक सर्टिफिकेट आपण घेतलं पाहिजे. प्रायव्हेट एजन्सीचं असलं तरी चालेल, परंतु सर्टिफिकेट पाहिजे की तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कोणतीही एडिटिंग कोणी केलेली नाही, मिलावट केली नाही, त्याच्यामध्ये मुद्दाम काही जोडून तोडून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, तो ओरिजिनल अखंड असा व्हिडिओ आहे याच्याबद्दलचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. तर त्या व्हिडिओला पुरावा म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता वाढते आणि तरच त्या व्हिडिओच्या आधारे आपण हे सिद्ध करू शकतो की एखादा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे CCTV फुटेज प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे मतदान केंद्रावरचं, तिथे जर काही गडबड होणार असेल तर त्या मतदान केंद्रावरचं, फॉर्म भरतानाचं, कोण कोण त्याच्यासोबत येतात त्या संदर्भातलं असं CCTV फुटेज आपण आत्ताच RTIच्या माध्यमातून मागितलं पाहिजे, माहितीचा अर्ज केला पाहिजे. काही जण धर्म आणि जातीच्या आधारे अपील करतात. जसं आता काही जणांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की पुण्यामध्ये अशा अशा पद्धतीने एक अपील करण्यात आलेलं आहे की विशिष्ट धर्माच्या लोकांनी याच पक्षाला मत द्यावं. आता त्या राष्ट्रीय पक्षाची ही खासियत झालेली आहे की ते बहुसंख्याकांच्या आधारे मतं मागायला लागलेले आहे. आपण आधी ऐकलं होतं की अल्पसंख्याक समाज हे सुद्धा तशा प्रकारचे आदेश फतवे काढतात, परंतु आता हे वाढलेलं एक आपल्याला दिसते की जाती धर्माच्या आधारे मत मागणं म्हणून जणू काय हा एक प्रचलितच भाग झालेला आहे. तर हे अत्यंत चूक आहे. जाती धर्म, भाषा, प्रांत याच्या आधारे मतं मागणं चुकीचं आहे आणि ते बेकायदेशीर आहे. त्या आधारे निवडणूक रद्द होऊ शकते. दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे प्रोसिजरल असला तरी टॅक्स देणं बाकी आहे, महानगरपालिकेचं काही देणं आहे. आता ते केवळ उमेदवाराचंच नाही तर उमेदवाराची बायको, त्याचा मुलगा, एक आपल्या इथे पद्धत असते की जे असे उमेदवार असतात श्रीमंत ते बरेचदा आपल्या बायकोच्या नावाने काही व्यवसाय दाखवतात, मुलांच्या नावाने काही किंवा घरातल्या कोणाची तरी. तर त्यांनी त्या सगळ्यांचे प्रॉपर्टी टॅक्स भरलेले आहे का, सगळ्यांचं महापालिकेचं देणं त्यांनी देऊन झालेलं आहे का, हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा ठरतो. त्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटते की आपल्याला निवडणुकीला आव्हान द्यायचं आहे त्यांनी त्याबद्दलची माहिती गोळा केली पाहिजे. कारण की दिवस केवळ 10 असतात, त्या 10 दिवसामध्ये पिटिशन दाखल करायचं असते. अर्थात काही कागदपत्र हे नंतर दाखल केले जाऊ शकतात, परंतु कालमर्यादेमध्ये दाखल करत असताना तुम्ही जर एखाद्या वकिलांकडे गेले तर त्यांनासुद्धा ते पिटिशन लिहायला, विचार करायला वेळ लागत असतो. त्यामुळे आपण हातात काही दिवस ठेवून अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण की पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे निवडणुका होणं हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडून येणार नाही याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे. दुसरा एक आणखी भाग असतो तो म्हणजे सरकारी प्रॉपर्टीवर एन्क्रोचमेंट काही जणांनी केलेलं असते की मुद्दाम ताबा मारणं, मुद्दाम एखादी सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेणं, त्याच्यावर एखादं शेड टाकणं किंवा स्वतःचं घर बेकायदेशीरित्या बांधणं, एखादा घराचा भाग बेकायदेशीर पद्धतीने वाढीव बांधणं, हे सगळे जे या गोष्टी आहेत यासुद्धा बेकायदेशीरता म्हणून प्रस्थापित केल्या तर त्या आधारे सुद्धा निवडणूक रद्द होण्याची प्रक्रिया आपण सुरू करू शकतो. मग रिपोर्ट त्याच्या संदर्भात पाहिजे पुरावा म्हणून. सिटी सर्वे ऑफिसर असतात त्यांचे रिपोर्ट किंवा वॉर्ड ऑफिसरचे रिपोर्ट की हे असं असं अतिक्रमण यांनी केलेलं आहे, यांनी बांधकाम केलेलं बेकायदेशीर आहे. तर या संदर्भात सुद्धा कागदपत्र पुरावा म्हणून असतील तर आव्हान दिलं जाऊ शकते. शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचा, की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर त्याबद्दलची दक्षता ही प्रत्येक उमेदवारांनी घेतलेली असली पाहिजे. मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर अर्ज केलेला असेल तर तो अर्ज केलेला आहे ते दाखवलं पाहिजे. आणि जर ती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अर्ज केल्यावर 6 महिन्याच्या आत दिलं नाही तर ती निवडणूकसुद्धा रद्द होते. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एक तर खरं असलं पाहिजे, ते खोटारडेपणाच्या आधारे मिळवलेलं नसलं पाहिजे. त्यानंतर अर्ज केलेला असेल, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी, तर 6 महिन्यात ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणून संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलं पाहिजे, नाहीतर जाहीर झालेली निवडणूकसुद्धा रद्द होऊ शकते. सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ उमेदवार हरलेले त्यांनी एखाद्या निवडणुकीला आव्हान द्यायचं एवढं मर्यादित आपण याच्याकडे बघून चालणार नाही. मतदार म्हणून आपणसुद्धा आता पुढाकार घेतला पाहिजे की चुकीचे उमेदवार निवडून यायला नको. भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक, केवळ पैशांच्या आधारे निवडून येणारे लोक हे आपल्या लोकशाहीला धोका आहे
हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.